ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच जीवन उपयोगी आणि आनंदी संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. याने तुम्हाला लवकरच आपले व्हिडिओ मिळतील. हे स्वामी भक्तांनो, तुम्ही हा स्वामी संदेश मोजून 16 मिनिटे नक्कीच ऐका आणि याला मध्ये कुठेच सोडू नका. नक्कीच तुम्हाला तुमच्या मनातील मोठी इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल आणि तुम्हाला आनंदाची बातमीही नक्कीच मिळणार आहे. यावर फक्त विश्वास ठेवा आणि स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वामींना एकच प्रार्थना करा, हे समर्था, तुझ्या नामात खूप शक्ती आहे. माझा सर्व विश्वास मी तुझ्या नामात एकत्र केलाय. आता सुख आले तरी श्री स्वामी समर्थ आणि दुःख आले ना तरी श्री स्वामी समर्थ. संकट आले तरी श्री स्वामी समर्थ. आनंद झाला तरी श्री स्वामी समर्थ. हे स्वामी समर्था, गुरुराया, बस मला या भावनेवर स्थिर कर. तू माझा गुरु आहेस आणि माझा पिता आहेस, माता आहेस. मला मार्गदर्शन कर, प्रेरणा दे. हे स्वामी राया, मला तुझ्या चरणाची जागा दे. मित्रांनो, स्वामींकडे ही प्रार्थना करून तुम्ही तुमची इच्छा प्रकट करायची आहे. आणि मित्रांनो, व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच तुमची इच्छा सांगा आणि श्री स्वामी समर्थ लिहा आणि तुमच्या मनोकामना लिहा. मी श्री स्वामींचरणी एवढेच प्रार्थना करेल की तुमच्या सर्वांच्या इच्छा व मनोकामना या पूर्ण हो व तुम्हाला सर्वांना स्वामी सुखात, आनंदात आणि निरोगी ठेव. ही स्वामींचरणी प्रार्थना. केवळ तुमच्या पायांशी बसून राहणं हे देखील तुमचं पूजन आहे. स्वामी तुमच्यापासून दूर असताना तुमचं चिंतन करणं हे देखील तुमचं पूजन आहे. स्वामी हातात जपाची माळ नाही किंवा मुखात विधीचे अस्खलित मंत्र नाहीत किंवा सोड उपचाराचे पूजनाचा थाटमाटही नाही. सुगंधित फुलं नाही, रसाळ फळही नाही आणि गमगमणारं अत्तरही नाही की गोमातेच्या तुपाच्या प्रशांत निरंजनाची आरती नाही. परंतु प्रत्येक क्षण तुमचा जो विचार करणं हे देखील तुमचं पूजन आहे. स्वामी आणि तुमचं पूजन मी असंच करत असतो. माझ्या मुखात सतत श्री स्वामी समर्थ नाव घेत असतो. आणि मित्रांनो, एक लक्षात ठेवा, स्वामी सेवेत श्री स्वामी समर्थ आपली भरपूर परीक्षा घेत असतात आणि ते आपला संयम बघत असतात आणि आपल्याला भरपूर अडचणीत व संकटेही निर्माण करून देत असतात. बऱ्याच वेळा तुमच्या संकटांमुळे आपली सेवा ही खंडित होते आणि बरेच सेवेकरी कंटाळून स्वामींची सेवा सोडतात. पण ते चुकीचे आहे. आपण का विसरून जातो बरं, ते संकट किती मोठं असलं ना तर त्या संकटावरूनही आपले मोठे आपले स्वामी समर्थ आहेत. म्हणून कधीही न डगमगता स्वामी सेवेत चालत राहावे. कारण स्वामी समर्थांनी परत एकदा आपल्याला जर हात दिला तर ते सोडत नाहीत आणि कधीच नेहमीच ते आपल्या पाठीशी उभे असतात. म्हणून येणाऱ्या संकटांची तीव्रता कमी करतात व नंतर आपल्या ओंजळीत इतकं सुख देतात की त्या सुखाची आपण कधी कल्पनाही केलेली नसते. म्हणून स्वामींच्यावर विश्वास ठेवा. तुमची सर्व कामे नक्कीच मार्गी लागतील आणि हे स्वामी समर्थ महाराज सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव आणि सर्वांचे भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे नाम मुखात अखंड राहू दे. एवढे स्वामींचरणी प्रार्थना करणं आणि स्वामी सर्व गोष्टी करण्यासाठी समर्थ आहेत. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कुणासाठी तरी चांगलं करत असतो ना तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं. बरं, इतकंच की ते आपल्याला दिसत नाही म्हणून तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही. पण तुमच्यासाठी देवाने कुठेतरी चांगली लीला ही लावून ठेवलेली असते आणि जगातला सर्वात पहिला कॉर्डलेस फोन हा देवाने तयार केला. त्याला त्याने नाव दिले प्रार्थना आणि तो कधीही त्याचा सिग्नल गमावत नाही. एवढं मात्र कराय आणि तुम्हाला त्याला कधी रिचार्जही करावे लागत नाही. त्याला कोठेही वापरा आणि कसेही वापरा, फक्त तुम्हाला मनापासून तो वापरायचा आहे. म्हणजेच तुम्हाला मनापासून प्रार्थना करायची आहे. एवढंच काम तुम्हाला करायचं आहे. कधी कधी सगळं संपलं, आता काही होऊ शकत नाही असे वाटते, असा आपण समज करून घेतो. आपण आपल्यालाच घाबरतो. परंतु थोडंसं शांत राहिलं आणि स्वामींचे वचन भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे आठवले आणि खंबीरपणे परिस्थितीचा सामना केला तर नक्कीच आधार मिळतो आणि पुढचा मार्ग दिसून येतो. म्हणून स्वामींना शरण जावे आणि स्वामींच्या नामस्मरणात दंग राहावे. तू मला तुझ्या देवालयात आणून तर ठेवलेस, पण तू तुझ्याच विश्वात मग्न आहेस असे स्वामी म्हणत आहेत. आणि औपचारिकरित्या म्हणून दिवा मात्र लावतोस पण मनापासून माझा झाला नाहीस. मला नेहमीच वाटते तू स्वतः यावे, माझ्या समोर बसावे, माझ्याशी बोलावं, म्हणून रोज मी तुझ्या आतुरतेने वाट बघत असतो. एक लक्षात घे बाळा,
ज्यावेळी मी एखाद्याचा हात पकडतो ना, तर तो हात मी आयुष्यभर सोडत नसतो. मी नेहमीच त्यांच्या सोबत असतो. एवढेच खरंय. मार्गाने चालताना जो नाम घेतो ना, त्याच्याकडून पावलोपावली यज्ञ घडत असतो असे समजावे. जो माणूस धंदा करताना नाम घेतो ना, त्याला सतत समाधानाचे सौख्य लाभते. परत जेवताना प्रत्येक घासात बरोबर जो नाम घेत असतो ना, त्याला भोजन करूनही उपवासाचे फळ मिळत असते. भोग भोगताना किंवा त्याग करताना जो नाम घेतो त्याला उणीमांचे बंधन लागत नाही. एवढे कराय. मग स्वामींनी आपल्याला एक मंत्र दिलाय, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मग त्यातलं भी म्हणजे भीती कशाची उरात धरतो, आणि ऊ म्हणजे ऊन सावली नियम जगाचा. एवढं लक्षात ठेव. आणि त्यानंतर न म्हणजे नको अंतरू तू परमात्माला, आणि को म्हणजे कोणी नाही त्याविना तुम्हाला, आणि स म्हणजे सतत राहा तू नामस्मरणात. मी म्हणजे मीपणा नाही स्वामींचरणी. तू म्हणजे तुझे न काही माझे न काही, जागीरदारी कुणा दाखवतो. पा म्हणजे पामर जीव हे सारे असती. ती म्हणजे ठीक समजून नक्कीच राहते जगी. शीघ्र म्हणजे शीघ्र घाव घे स्वामींपाशी. आणि आ म्हणजे आदरे वंदन करी स्वामींची. आणि हे म्हणजे म्हणजे हेची विनवितो मी सर्वांशी. आणि तेच वचन आपण पूर्ण म्हटलं तर ते असं येतं की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असं वचन त्यातून तयार होत असतं. म्हणून माणूस म्हणून तू परिपक्व झाला आहेस असा मी केव्हा म्हणेन, जेव्हा तू अत्यंत विचाराने तुझ्या मुखातून शब्द काढशील, असे स्वामी म्हणत आहेत. आणि समोरच्या मन दुखवणार नाही याची काळजी नक्की तू घेशील. परंतु तुझे शब्द फुकट जात नाही ना, याची पण जास्त काळजी घेशील. ज्याला तुझ्या शब्दांची किंमतच नाही अशांच्या समोर उगाच वायफळ बोलणं सोड. आता शांत राहा, स्वतःची ऊर्जा वाढव आणि ती नामस्मरणामध्ये दे. यशस्वी नक्कीच होशील. एक शब्द आहे नशीब, याच्याशी लढून बघा आणि हरला नाही तर सांगा. अजून एक शब्द आहे स्वामी, आतुरतेने बोलून बघा आणि मनासारखं नाही झालं तर सांगा. मग तुम्हाला सर्व काही समजेल. आयुष्यात कधी कसली चिंता, काळजी, प्रश्न, भीती किंवा अगदीच एकटेपणा वाटला तर औदुंबराच्या छायेत जायला विसरू नका. म्हणजेच अक्कलकोटाला स्वामींच्या दर्शनाला नक्कीच जा. नक्कीच तुम्हाला पुढच्या प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळतील. कारण त्यापेक्षा मोठा निवारा अख्ख्या ब्रह्मांडात कुठेच नाही. एवढं समजून घ्या. तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही. स्वामी म्हणतात, या कलियुगात तुला एकटे मी सोडणार नाही. बाळा, जी झुंज तू खेळतो आहे ना मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवणार आहे मी. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. एक लक्षात घ्या, दिवा स्वतः जळत राहतो ना, त्याचा शांत मंद अशा प्रकाशामध्ये भगवंताचे सुस्वरूप की जे पाहिल्यावर डोळ्यांना सुख वाटावे आणि तेही दिसते. आणि शिवाय गाभाऱ्यातील अंधार नाहीसा होतो. बघता तुझ्या शरीररूपी गाभाऱ्यातल्या मनातल्या वेगवेगळ्या शंकांचा अंधार तू स्वतः दिवा घेऊन जर तुझ्या चित्तांत प्रकाश पाडलास ना, तर तुझ्या स्वार्थरूपी मनाचा म्हणजेच त्या अंधाराचा नाश होऊन तुला सुंदर एक पवित्र शुद्ध असे पीठ दिसायला लागेल. आणि त्याची तुझ्यामध्ये आवड निर्माण होऊन तू या सुंदर भक्ती मार्गामध्ये येशील. आणि एकदा का तू या अंधारातल्या मनाला प्रकाशात देण्यासाठी म्हणून घट्ट केलास आणि तो घट्ट करून या स्वामी रायाची चाकर म्हणून सेवा करण्याची जिद्द ठेवलीस, तर सद्गुरूंचे रूप सुस्वरूप होऊन तुझ्या पुढे सतत भासमान होऊ लागेल. आणि तू या भक्ती मार्गातून गुरुमार्गाचा महान मार्ग शोधशील. क्षणार्धात लख प्रकाश पडावा अशी स्थिती होऊन तू शोधात असलेला गुरुमार्ग तुला दिसू लागेल. आणि एखाद्या प्रचंड सागरामध्ये जीवन नौका पुढे सरकावी तशी तू ती हाकरशील. आणि त्या सागराच्या क्षितिजावर तेजाचा दिव्य असा तेजोमय निधी अज्ञात रूपाने उगवून तू अनंत प्रकाशाचा लाभ होईल. आणि मग तुला सर्व काही मिळून जाईल, असे स्वामी म्हणत आहेत. एक लक्षात घ्या, एक गोष्टीवरून तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळेल. स्वामींसमोर उभा होता एक माणूस. हाताश हात जोडून डोळ्यांमध्ये पाणी होते. मनातून पूर्ण मोडून पडलेला तो म्हणाला, स्वामी काय करू नाही कळत, नाही प्रश्नाचे उत्तर मिळत नाही स्वामी. स्वामी म्हणाले त्याला, बाळा विश्वास ठेव. माणूस म्हणतो सगळे रस्ते बंद आहेत, आशेचे दिवे मंद आहेत. स्वामी म्हणाले, बाळा विश्वास ठेव. आज असं वास्तव आहे जिथे आशेचा किरण नाही, उद्या काही छान असेल असा आजचा क्षण नाही. कशावर मी विश्वास ठेवावा? जगात मध्ये विश्वास आहे, तुमच्याकडे काय पुरावा? माणूस विचारतो. मग शांतपणे हसत स्वामी त्याला म्हणतात, पक्षी उडतो आकाशात आपले पंख पसरून. विश्वास असतो त्याचा खाली न पडण्यावर. मातीमध्ये बी पेरतो, रोज त्याला पाणी देतो. विश्वास असतो तुझा रोप जन्म घेण्यावर. बाळ झोपते कुशीत आईच्या, कुशीत विश्वास असतो त्याचा तिने सांभाळून घेण्यावर. मग उद्याचे बेत बनवतो, रात्री डोळे मिटतो. विश्वास असतो तुझा तेव्हा पुन्हा प्रकाश होण्यावर.
आज माझ्या दारी येऊन आपले सगळे दुःखे घेऊन विश्वास आहे तुझा मी हाक ऐकण्यावर. मग असाच विश्वास जगाव आणि मनात आणि परिस्थिती बदलते एका क्षणात. नकळत तुझ्यासमोर असा एक क्षण येईल ज्याची आशा सोडली होतीस ते स्वप्न पूर्ण होईल. म्हणून सगळे रस्ते बंद होतील तेव्हा फक्त विश्वास ठेव आणि जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी तुझी. मी श्री स्वामी समर्थ बोलतोय. आणि कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात. मग मित्रांनो, असं वाटतं की खरंच देव आहे का? इथपर्यंत आपल्याला देवावर शंका यायला लागते. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. विश्वास ठेवा, इथूनच स्वामी लीला सुरू होते. इथूनच सर्व खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत भिरकवते ना, काही क्षण ते हवेतही असतं पण ते हसत असतं. कारण त्याचा विश्वास असतो ना, कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही. तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा. कधी कधी वाटतं हे कसं होईल, हे शक्य आहे का? पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता. पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही. स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. आणि फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास असायला हवा. आणि तो विश्वास असला मग तुम्ही सर्व काही प्राप्त करण्यासाठी खूप मोकळे होत असता. आणि एक लक्षात घ्या की आपलं मन काही कारणांनी जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत राहावं, कुणाशी काहीही बोलू नये. अशा वेळी डोळे आतून मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करावं. एक लक्षात घ्या, आपले श्री स्वामी गुरु आपल्यासोबत सतत असतात. त्यांना आपल्या अस्वस्थतेचे कारण माहिती असतं. काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात. नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थतेतील ढग विरून जातात. मनाला प्रसन्न वाटतं. अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्या अगदी सहजगत्या मिळतात. खूप काही शिकावयास मिळतं. म्हणून त्यावेळी मन अस्वस्थ असतं आणि असेल त्यावेळी कुणावरही राग न काढता नामस्मरण करणं हा एक चांगला उपाय मार्ग आहे. आणि मग त्या उपाय मार्गातून आपण भरपूर काही प्राप्त करू शकतो. स्वामी महाराजांनी तुम्हा आम्हा सर्वांसह सर्व मानव जातीसाठी जो माझी अनन्य भक्तीने भावनेने सेवा करेल ना, त्याचा संपूर्ण जीवनाचा योग्य क्षेम मी चालवेन. आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हम गया नहीं अभी जिंदा आहे. हे श्री स्वामी वाणी केलेले आहे आणि स्वामींनी अभय वचन दिलेले आहे. जेव्हा जेव्हा आपले मन खचून जाईल, आपले चंचल मन नकारात्मक बडबड करेल, तेव्हा तेव्हा त्याला आजच्या स्वामी लीलेची आठवण करून द्यायची आहे. आणि न हारता न खचता माझे यश निश्चित आहे हा अतूट अभेद्य विश्वास ठेवून आपले प्रामाणिक कर्म करत राहायचे आहे. जसे तुम्ही कर्म कराल तसेच तुम्हाला फळ मिळेल. म्हणून तुमच्या कर्मावर तुम्ही पूर्णपणे अवलंबून राहा. कारण कर्म जसे असतात तसेच माणसाला फळ मिळत असते. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, असं तुम्ही ऐकलं असेल. आणि ज्या वेळेला आपण अंतर्बाह्य शुद्ध होतो ना, तेव्हाच त्या प्रचंड शक्तीचा आपल्या ठिकाणी अथांग साठा होतो. गुरुदत्त हे नाव मुखात घेऊन त्या ठिकाणी चित्त गुंतून जाते. आणि आपले जे जे काय आहे तसेच पाहायला गेले तर ते आपले नाही, पण त्याचे स्थान त्या चित्तामध्ये आपोआपच येऊ लागते. ही स्थिती वाढवायची असेल तर काही संयोजन आणि विशिष्ट प्रकारचा स्वार्थ सोडून सद्गुरूंच्या कृपाछत्रात या दत्त नामाची ज्योत ठेवत असते. परंतु त्याकडे ते आपले नाही असे न पाहता त्याचे ज्ञान प्राप्त करावे. मात्र त्यासाठी थोडा धीर द्यावा आणि त्यात ते स्मरण चित्तात जखडून टाकले पाहिजे. आणि अनुभवापर्यंत आलेली कष्टमय सेवा या दृढतेची कास धरून हळूहळू एके ठिकाणी नेम धरून मूळ भक्तीचे मर्म व आपल्या स्वतःचा स्वधर्म जाणून घेऊन या जन्माचे मर्म ओळखण्याची तयारी हवी. ही तयारी म्हणजेच कोणतेही श्रम न करता अनुभूतीमधल्या स्थिर आसन आणि स्थिर मन याची क्रिया प्रक्रिया लक्षात घेऊन पुढे वाढवावे. अनुभूतीच्या मार्गाने आणि दृढ निश्चयाने आसन स्थिर करून मनाची बैठक घालून ज्या वेळेला शरीराला स्थिरता प्राप्त करून दिली जाते, जेव्हा त्यातून एक महान ज्ञान सविस्तर सांगितले जाते आणि यासाठी दृढतेची कास धरून त्यांच्यावर प्रचंड गाढ विश्वास ठेवून हा आनंदाचा साठा दत्त या नावाने तुम्हाला त्यांच्यापर्यंत नेऊन पोहोचवेल. आणि मग तुम्हाला आरामाची गरज नक्कीच असणार नाही. मग तुमच्या पाठीमागे स्वतः श्री स्वामी समर्थ असतील. मग तुम्हाला कशाची चिंता नसणार आहे. आणि जीवनात श्री स्वामी समर्थांची सेवा व निश्चित ध्येय असलेला जो स्वामी भक्त असतो ना, अतिशय खडतर रस्त्यावर प्रगती करतो. पण ध्येय शून्य माणूस रस्ता कितीही सोपा असला ना तरी कुठेही पोहोचणार नाही. आपले ध्येय आजच ठरवा. जो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मनापासून शरण जाईल ना, महाराज त्याचा योग्य क्षेम निश्चित चालवतात व सदैव त्यांच्या पाठीशी असतात. एवढेच खरे आहे. स्वामी महाराज माझ्या पायात इतके बळ द्या की धावत धावत मी तुमच्या दरबारी येऊ शकेन. मला अशी सद्बुद्धी द्या की रोज सकाळ संध्याकाळ मी गुरुचे नक्कीच टेकून नक्कीच विनम्र भावे मुजरा करू शकेल.
आणि मी 50 वर्ष जगो की 100 वर्ष जगो ही तुमची इच्छा आहे. माझी तर एकच इच्छा आहे की ओठांवर तुमचे नाव असावे व दानासाठी माझे हात कधी थकू नये. स्वामी महाराज प्रेमळ दृष्टी द्या, सहकार्य करणारे हात द्या, सन्मार्गावर चालणारे पाय द्या, जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचे कार्य पोहोचण्याची ताकद द्या आणि सदैव तुमचे स्मरण करणारे मन द्या. महाराज आपल्या लेकराला कृपादृष्टी आणि सद्बुद्धी नक्कीच द्या. श्री स्वामी समर्थ म्हणतात, चांगल्या लोकांना नेहमी देव त्रास देत असतो पण त्यांची साथ कधीच सोडत नाही आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो पण त्यांना साथ कधीच देत नाही. ध्यानात ठेवा, निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळणार नाही आणि सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती तुमची नक्कीच होणार. आणि जर नशीब काही चांगले देणार असेल ना तर त्याची सुरुवात कठीण मार्गाने आणि गोष्टीने होत असते आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल ना तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते. फक्त स्वामींच्यावर विश्वास ठेवा, न मागताही तुम्हाला खूप काही मिळेल आणि तुमच्या सर्व इच्छा मनापासून पूर्ण होतील. श्री स्वामी समर्थ हे सोनेरी शब्द अक्षर सुमणे इतके हळुवारपणे घ्यावीत ना की त्याची गोडी अमृताला लाजवू पाहते आणि ती शब्दमाला आपल्या कंठात नेहमी असावी. पाहता पाहता आपले तेजपुंज स्वरूप ते तुमच्या कंठात पाजरू देऊन तुम्हाला सुशोभित करेल आणि या स्वामी नामाचा सोनेरी फलक तुमच्या कर्तृत्वाला उजाळून देईल व तुम्ही अजरामर व्हाल. तुम्ही भक्त, साधक, उपासक, सेवक, चाकर असे कोण आहात तेही शब्दरूपी सोनेरी कडांनी सजलेले अक्षरावरी तुम्हाला नक्कीच सांगेल आणि मग तुम्हाला ते समजू लागेल. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ कधीच तुम्हाला निराश करणार नाहीत, कधीच रिकामे ठेवणार नाहीत. जे जे आणि जेवढे तुमचे नुकसान झाले असेल त्याची भरपाई ते अन्य गोष्टींनी करतात आणि एखादी गोष्ट ते सोडायला सांगतात तेव्हा त्यापेक्षाही महत्वाची व मोठी गोष्ट त्यांनी आपल्याला द्यायची ठरवलेली असते. स्वामींच्या योजना अतिशय नक्कीच सत्कर्म असतात आणि म्हणूनच त्यानुसार चालणं एवढंच आपण करायचं आणि ते जसा रस्ता दाखवतील तसा आपण त्या मार्गाला चालायचं एवढंच आपण केलं पाहिजे. मित्रांनो, ज्याप्रमाणे ताकामध्ये लोणी असतोच, लोणी प्रकट करण्यासाठी ताक घुसावे लागते, अगदी तसेच नामात सर्व कृपा दडलेल्या आहेत आणि कृपेचा अनुभव हवा असेल तर निरंतर नाम घ्यावेच लागेल आणि नाम घेतल्याने तुमचे सर्व मार्ग मोकळे होतील. जेव्हा अनन्य भक्ती प्रत्यक्षात कृतीत येते ना तेव्हा तिचे रूपांतरच सेवेत होते आणि जेव्हा स्वामींना असे पात्र शरीर भेटते तेव्हा स्वामी महाराज त्या शरीरामार्फत भक्तीचा प्रसाद वाटण्याचे कार्य सुरू करतात आणि त्या शरीरामध्ये भक्ती, विश्वास, साहस, रचनात्मक कृतज्ञता आदी ईश्वरीय गुण चमकतात आणि या शरीराला सेवेकरी असे म्हणतात आणि स्वामी भक्त असे म्हणतात. म्हणून तुम्ही जर स्वामींची मनोभावे पूजा करत असाल आणि मनोभावे भक्ती करत असाल मग तुम्हाला याचा अर्थ नक्कीच कळेल. स्वामी बघतो, आपण श्री स्वामींना मनापासून हाक दिली तर आपल्याला स्वामी दर्शन नक्कीच देतात. आपल्या सर्व प्रपंच भार स्वामींवर नक्कीच सोडा, ते सांभाळतील. नित्य स्वामी नाम घेत राहा. स्वामी समर्थ आपल्यावर लक्ष ठेवून आहेत. एक लक्षात घ्या, या विश्वात सर्व मानवसह पशु, पक्षी, प्राणी सर्वांचे चालक, मालक आणि पालक श्री स्वामी समर्थच आहेत. स्वामींचे सर्वांवर खूप प्रेम आहे आणि या प्रेमापोटी स्वामींनी अवतार घेतलाय आणि तुम्हा आम्हा सर्वांना स्वामी नामाचा उपहार त्यांनी दिलाय. म्हणून मन मोकळेपणाने कोणाजवळ मनातील इच्छा व्यक्त करायची असेल तर ती आपल्या हक्काच्या दिव्य शक्तीसोबत म्हणजेच श्री स्वामी समर्थ यांच्यासोबत व्यक्त केली पाहिजे. आणि स्वामी म्हणतात, मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गात असतो. मग दुःखाच्या रात्री झोप कुणालाच येत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही. यालाच तर जीवन असं नाव म्हणतात. आणि मग हे जीवन जगत असताना तुम्ही कशा पद्धतीने जे कर्म करता त्या पद्धतीने तुम्हाला फळ मिळत जाते. माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात वेळ वाया घालवावा, कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने माणूस प्रगतीच्या पथावर पोहोचत असतो. सुखाची अपेक्षा असेल तर दुःखही भोगावे लागेल, पण प्रश्न विचारायचे असतील तर उत्तर हे द्यावेच लागेल. भावनांचा आणि वेदनांचा हिशोब कधीच लावता येत नाही. जगात जीवनात यश हवे असेल तर संकटांना सामोरे तुम्हाला नक्कीच जावे लागेल, तरच तुम्हाला सर्व मार्ग मोकळे होतील. आपल्या आयुष्यात येणारी माणसंही झाडांच्या अवयवांसारखी असतात. काही फांदीसारखी असतात, बरं जास्त जोर दिला की तुटणारी. काही पानासारखी असतात, अर्ध्यावर साथ सोडणारी. काही काट्यांसारखी सोबत असून सुद्धा टोचत राहणारी आणि काही मुळांसारखी न दिसताही सुरुवातीपासून शेवटपर्यंत ते आपल्याला साथ देणारे असतात. म्हणून त्यांच्यावर तुम्ही ते थोपवू नका आणि त्यांना ओळखायला शिका. जर तुम्ही माणसं ओळखायला शिकली तर मग तुम्ही सर्वात जास्त प्रगती कराल. आणि सद्गुरूंना जे आवडते ना ते करणे आणि ना आवडते ते सोडणे म्हणजे स्वामी सेवा होय. महाराजांना काय आवडते
नामस्मरण, कोणत्याही परिस्थितीत समाधान, नेहमी गोड वाणी, आपल्या चांगल्या वागण्याने लोक जोडण्याची कला महाराजांना काय आवडत नाही. ढोंग, आळस, अभिमान आणि परिनिंदा एवढे सांभाळायचे. मग तुम्ही स्वामी भक्त झाला असे समजावे. मित्रांनो, स्वामींचा आदेश असा आहे की वस्तुस्थितीचा स्वीकार करून तिला सुरेख आकार देण्याचा प्रयत्न करणे हीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. म्हणून स्वामी यांचा हा संदेश नेहमी लक्षात ठेवा. समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही, समाधानासारखे कोणतेही सुख नाही, लोभासारखा कोणताही आजार येत नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य या जगात नाही. म्हणून लक्षात ठेवा, तुम्हाला कोणावर दया करायची असेल तर नक्कीच मनापासून करा. मग तुम्हाला देव भरपूर काही देईल. पहाटे उठावे आणि भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर आणून प्रार्थना नक्कीच करावी आणि तुझे विस्मरण जिथे होते तिथे मला जागृत करीत जावे आणि नाही मला आता तुझ्याशिवाय आसरा असे म्हणून त्याला मनपूर्वक नमस्कार करावा. मनुष्य कसाही असला तरी भगवंताच्या स्मरणात त्याला समाधानी खात्रीने मिळेल. आणि एवढं मात्र फिक्स आहे, आपण आपलं काम नेहमी वाहत्या पाण्यासारखं करता राहिलं पाहिजे. त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागेल आणि चांगल्या गोष्टी आपण आत्मसात करू शकू. एकाने देवाला विचारले की कोणत्या प्रकारची माणसं तुमच्याजवळ असतात. तर देवाने उत्तर दिलं, ती माणसं जी बदला घेण्याची क्षमता असून सुद्धा दुसऱ्यांना माफ करत असतात आणि माफी देत असतात. ती चांगली भली माणसं माझ्याकडे असतात. हे घर स्वामी समर्थांचे आहे आणि श्री स्वामी समर्थ हे घर चालवतात असं तुमच्या मनात असलं पाहिजे. आणि समर्थ महाराज या घराचे यजमान आहेत आणि आम्ही सर्वजण स्वामींच्या परिवारातील आहोत. आम्ही सुखदुःखे ही आम्ही स्वामींच्या इच्छा समजतो आणि स्वामींच्या इच्छेतच आमचे कल्याण आहे आणि स्वामी कृपा आहे हेच आमचे जीवित ध्येय आहे आणि स्वामी समर्थ नामस्मरण आमच्या ध्येय प्राप्तीचे साधन आहे. स्वामी समर्थांचे नाम घेणं म्हणजे त्यांची कृपा लाभणं. हे स्वामींची कृपा लाभणं म्हणजे जीवन कृत्यार्थ होणं आणि सगळी संकट दूर होणं याचा हाच अर्थ असतो. जेव्हा ईश्वराने मनुष्याची निर्मिती केली तेव्हा त्याने मनुष्याला 3 पाने दिली आहेत. पहिल्या पानावर त्याने जन्म लिहिलाय, तिसऱ्या पानावर त्याने मृत्यू लिहिलाय आणि मग दुसरे पान नक्कीच कोरेच ठेवले. त्यावर काही लिहायचे ते मनुष्यावर सोडले आणि मनुष्य जसे कर्म करतो तसे ते पान भरत जाते आणि या दुसऱ्या पानाला जीवन असे म्हणतात. मग त्यात तुमचं सर्व काही येतं, जसे की तुमचे सुख दुःखे आणि सगळ्या गोष्टी तुमच्या यात येत असतात. आपण किती सहजपणे बोलून जातो ना की आम्ही स्वामी रायांची चाकरी करतो, आम्ही स्वामी भक्त आहोत. खरं तर स्वामी भक्त आणि स्वामींची सेवा करणं ही साधी सोपी गोष्ट नाही. ही पदवी नाही किंवा काहीच नाही आणि उद्धाही नाही. तो एक मिळालेला जन्म आहे, पुनर्जन्म म्हणा हवे तर, ज्यात आपल्या पुनर्पुण्यामुळे स्वामींनी त्यांचे नाव घेण्याची, भक्ती करण्याची परवानगी आपल्याला बहाल केली आहे आणि अशी संधी परत येणे नाही. तेव्हा या संधीचे सोने करण्यापेक्षा परिस करण्याचा आपल्या सर्वांकडून नम्रपणे प्रयत्न नक्कीच व्हायला पाहिजे आणि हा प्रयत्न आपल्याला भरपूर काही देऊन जाईल. म्हणून मित्रांनो, जीवनात एवढं टेन्शन तुम्ही घ्यायचंच नाही. सगळं ठीक होईल. तुमच्या लाईफमध्ये जे जे प्रॉब्लेम आहेत ते फक्त काही वेळेसाठी असतात. थोडा वेळ लागतो पण त्याचे उत्तर मिळेल तुम्हाला आणि त्याची ज्यांनी तुम्हाला फसवलं त्यांना पण शिक्षा भेटते. तुम्ही काही करू नका, कारण तुम्ही आणि ते वेगळे आहात. मग टेन्शन घेणे सोडा रे. आयुष्य असं पटकन डोळ्यासमोर निघून जात असतं आणि कळत सुद्धा नसतं. जे काही आज ज्यात आनंदी राहा आणि पैसे कमवा, खूप कमवा, पण जे काही आहे ते स्वतःच्या जीवावर कमवा आणि फक्त कोणाला फसवू नको. आणि ते तिकट पण नाही आणि तसा पैसा तुमच्याजवळ भेटत पण नाही आणि येणारही नाही. पैसा तुमच्याजवळ उरणार पण नाही. मागचा वर्ष संपलाय आणि जे काही आपले असेल ते मागेच ठेवून चला आणि आपण आपल्या वर्तमानात जगायला शिका. एवढंच तुम्ही केलं पाहिजे. स्वामी राया, मला तुझ्या सत्य स्वरूपाची ओढ आहे. तुझे सत्य स्वरूप जाणून घेण्याची माझी दिव्य इच्छा आहे. परंतु हे गुरुराया, मी अज्ञानी आहे, प्रापंचिक आहे, मायेच्या प्रभावात फसलेलो आहे. म्हणून हे परमपित्या, मला तुझी अनन्य भक्ती दे, अतूट अभेद्य श्रद्धा दे आणि माझे प्रत्येक कर्म तुझी सेवा होऊ दे आणि तुझी कृपा ग्रहण करण्याच्या पात्रतेने मला बनव. आणि हे स्वामी समर्था, हे तू करू शकतोस, कारण चराचरात तुझी सत्ता आहे आणि जिथे बघावं तिथे तूच राज करत आहेस. म्हणून जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर पहिल्यांदा संकट, अशी मैत्री आणि भीतीला सामोरे नक्कीच जायला शिका. जीवनाचे एकच तत्व आहे, जो तुम्हाला भीती दाखवतो त्याच्यासमोर उभे राहा. मग नक्कीच तुम्हाला त्याची भीती वाटणार नाही. जीवनात तुमचा कोणी किती तिरस्कार केला ना तरी तुमच्या चांगुलपणा कधी सोडू नका, कारण चुलीतून निघणारा धूर एखाद्या भिंतीला काळे करू शकतो पण एखादं आकाश काळे करण्याचे सामर्थ्य त्यात नसते, त्या धुरात कधीच नसतं. म्हणून एक लक्षात घ्या मित्रांनो, जगण्यातील वेदना कमी करायची असतील ना
तर 3 गोष्टी शिकल्या पाहिजेत. काही आपलं नाहीये, काही आपलं नव्हतं आणि काही आपलं राहणार नाहीये. एवढेच मनात ठेवून तुम्ही पुढचा प्रवास करायचा आहे. स्वामींच्या मनात काय असते ना, आपल्याला ज्ञात नसते. आपल्याला जे हवे आहे ते आपण स्वामींकडून मागत राहतो आणि आपले कल्याण कशात आहे हे स्वामींना आपल्यापेक्षा जास्त चांगले समजते. म्हणून स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवावा, तर ते आपल्याला कधीच सोडून देत नाहीत. आणि लक्षात घ्यावे, प्रार्थनेमध्ये प्रचंड सामर्थ्य असते. प्रार्थना आपल्यावर आलेला प्रसंग बदलू शकत नाही, मात्र आपले त्या प्रसंगाकडे बघण्याची वृत्ती बदलते आणि तिला अधिक सकारात्मक ती करत असते. म्हणून तुम्ही नेहमीच प्रार्थना ही निर्मळ मनाने करायची आहे. आणि सर्व दरवाजे बंद झाले ना, तरी स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम तुमच्यासाठी उघडा असतो. अपेक्षा स्वामींकडून नक्कीच ठेवा, इतर लोकांकडून अजिबात ठेवू नका. अडचणीत असाल तर स्वामी तारतील, एकटे असाल तर स्वामी सांभाळतील. मार्ग सापडत नसेल तर स्वामी तुम्हाला मार्ग तुमच्या आयुष्यात नक्कीच दाखवतील, हे लक्षात घ्या. आणि अश्रू थांबत नसतील तर तुमचे अश्रू नक्कीच स्वामी पुसतील. फक्त स्वामी समर्थांना तुम्ही आतुरतेने हात घाला आणि मग तुम्ही बघा तुम्हाला ते कशी मदत करतात. आणि मन मोकळेपणाने कोणाजवळ मनातील इच्छा व्यक्त करायची असेल ना, तर ते आपल्या हक्काच्या दिव्य शक्तीसोबत म्हणजेच श्री स्वामी समर्थांच्या सोबत व्यक्त करावी. ते तुमच्या मनातील नक्कीच जाणून घेतील, हे लक्षात घ्या. जेव्हा आपण श्री स्वामी समर्थांच्या सानिध्यात येतो तेव्हा श्री स्वामी महाराज काय करतात, तर आधी तुमचे जे संकटे आहेत ना ते तुमच्या मार्गात आणतात आणि तुमचे भोग संप आणि मग जवळ करतात. सोनं जसं भट्टीमध्ये टाकलं की त्याचं पाणी आणि त्याची गाळणी केली तर गाळ निघून जातो ना, आणि शुद्ध सोनं असं राहतं तेवढं राहतं. मग त्यापासून जसा हवा तसा दागिना नक्कीच बनवता येतो. तसं जीवाला कर्माच्या भट्टीमध्ये टाकून सद्गुरू भोगरूपी गाळ बाजूला नक्कीच काढतात. आणि मग जो सात्विक असा राहतो त्याला श्री स्वामी समर्थ महाराज भक्त म्हणून नक्कीच स्वीकारतात. मनुष्य आयुष्यात कितीही कसल्याही अडचणी संकट दुःख आले ना, तरी कधीच त्यांना सोडव असं म्हणू नका. फक्त हात जोडा आणि हे भोग समर्थपणे भोगण्याची आम्हाला ताकद द्या. आणि हे असं तुम्ही फक्त एवढं सांगा. नक्कीच ते भक्त वत्सल आहेत. आपले स्वामी समर्थ खूप दयाळू आहेत आणि जे सोडव म्हणलात तर ते कर्म पुढे ढकलतीलही, पण पुन्हा केव्हा तरी ते भोगावेच लागतात, हे मात्र निश्चित. एवढं नक्कीच भोगे कर्करोगाच्या गाठीप्रमाणे आहेत. डॉक्टर जवळ ती गाठ पूर्णपणे काढत नाही ना, तोपर्यंत आजार पुन्हा पुन्हा त्रास देतच राहतो. मग एखादा का ती गाठ मुळासकट निघाली ना की पुन्हा उद्भवण्याचा संबंध नाही. मग जीवनाच्या कुठल्याही परिस्थितीत माझी भक्ती श्रद्धा आणि अविचल राहून समर्पित भावनेने तुमची सेवा माझ्याकडून तुम्ही करून घ्या. एवढेच मागणे त्या स्वामी समर्थांकडे मागायचे आहे आणि स्वामींच्या चरणी हे मागायचे आहे. मग बघा, स्वामी तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवतील आणि तुमच्या कार्यात तुम्हाला मदत करतील. आपलं मन काही कारणांनी जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत नक्कीच राहावं, कुणाशी काही बोलू नये. अशा वेळी डोळे आतून मनातल्या मनात स्वामींच्या नामस्मरणात करावं. आणि एक लक्षात घ्या, आपले श्री स्वामी गुरु आपल्यासोबत सतत असतात आणि त्यांना आपल्या अस्वस्थतेचे कारण माहिती असतं. आणि काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात, पण नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थतेचे ढग विरून जातात आणि मनाला प्रसन्न वाटतं. अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला अगदी सहजगत्या मिळतात. मग खूप काही शिकावयास मिळतं. म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कुणावरही राग न काढता नामस्मरण करणं हा एक चांगला उपाय मार्ग आहे आणि त्यानेच आपण सर्व काही प्राप्त करू शकतो. स्वामींकडे स्वामींचे बोधवचन आहे ते म्हणजे ही सृष्टी स्वामींची आहे. स्वामींना ही सृष्टी अजून सुंदर करायची आहे आणि या पृथ्वी तलावावरील मानवाचे जीवन सोपे सुटसुटीत आणि करायचे आहे. आणि म्हणून स्वामी बघतो या स्वामी हुकुमाचे पालन करण्यासाठी संसाराच्या महापूर्वात उडी घेतली आहे आणि या पृथ्वीवर आलो आहोत आणि आपल्या स्वामींचे कार्य करण्यासाठी पृथ्वीवर आलो आहोत. आणि आपल्याला फक्त आपल्या जीवनातील पात्र उत्कृष्ट करायचे आहे आणि अनन्य भक्ती आणि आतुर अभेद्य श्रद्धेने भावनेने भरलेले आपले कर्म आपल्याला तिथे दाखवायचे आहेत. मग बघा, स्वामी तुमचे कर्म हे वरूनच बघत असतात आणि ते त्यांच्याकडे तुमचा सर्व काही डेटा असतो. म्हणून तुम्ही कुठेही कसेही कर्म करा, पण स्वामींना ते नक्कीच दिसत असते आणि मग स्वामी तुम्हाला तसा मार्गही दाखवतात आणि सर्व काही मदत करतात. मग ते चांगलं असेल किंवा वाईट असेल ते तुमच्या कर्मावर डिपेंड करतं. पेढा कसाही असला ना आणि कुठेही तो कसाही खाल्ला ना तरी तो गोडच लागत असतो. म्हणून त्याप्रमाणे नामस्मरण हे कसेही केलं ना आणि कुठेही केलं ना तरी ते स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचते. म्हणून बोला श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. मित्रांनो,
नक्कीच तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा आणि जेवढा जास्त दृढ विश्वास तुमचा स्वामींवर राहील तेवढी जास्त स्वामी तुम्हाला जीवनात मदत करतील. आणि स्वामींवर विश्वास ठेवणं ही सर्वात मोठी गोष्ट आहे आणि त्यावरच तुमच्या सर्व काही इच्छा या मनातल्या पूर्ण होतील हे मात्र निश्चित. मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करील की स्वामी तुमच्या पाठीशी कायम राहो आणि तुमच्या मनातल्या इच्छा सर्व काही मनोकामना तुमच्या पूर्ण हो ही स्वामींचरणी प्रार्थना. मित्रांनो, जीवनात अडचणी कितीही असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात, शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात, संयम राखल्यास त्या संपून जातात आणि परमात्माचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात. हे मात्र तितकंच खरं आहे. म्हणून परमात्म्यावर फक्त विश्वास ठेवा, तर सर्व काही आपल्यासाठी चांगलंच करणार आहे याच्यावर तुम्ही विश्वास ठेवलाच पाहिजे. तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी तुम्ही राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर नेहमी यशस्वी व्हाल, एवढं लक्षात ठेवा. म्हणून तुमचं मन अगदी निशंक ठेवा. स्वामी आपल्या पाठीशी आहेतच. कुणाच्याही सोबतीची अपेक्षा ठेवून चालल्याने ना लक्ष साध्य होतं नाही आनंद मिळतो. म्हणूनच माणसाने स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवून लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करावी. यश नक्कीच मिळेल. म्हणून आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे. त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागत असतो. हे मात्र निश्चित खरं आहे. स्मरण करता समय उभे राहतात ते म्हणजे आपले स्वामी, आणि जे संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्या अगोदर आपल्या मदतीला येतात आणि धावतात ते म्हणजे आपले स्वामी. आणि जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या जुळीत घेतात आणि सुखदुःखाच्याही पलीकडील अंतिम सत्य ते म्हणजे स्वामी समर्थ आहेत, एवढं लक्षात ठेवा. आपण काल जे साध्य करू शकलो नाही त्याबद्दल पश्चाताप करून जागे होऊ नका. आज आपण काय साध्य करू शकतो याचा विचार करून जागे नक्कीच तुम्ही व्हायला हवं. स्वामी सांगतात, आयुष्य तुमचा सर्वात मोठा गुरु आहे. आयुष्यच तुम्हाला यश अपयशाचा सामना करायला शिकवत असते. मग तुमच्या अपयशातूनच तुम्हाला यशाची उंची गाठता येते आणि हेच आपल्याला गुरुचरित्रामधून वेळोवेळी शिकायला मिळतं. म्हणून तुम्ही गुरुचरित्र नक्कीच वाचलं पाहिजे. मित्रांनो, चांगल्या ज्ञानातून विचारांना उगम येतो आणि चांगला विचार चांगल्या हेतूकडे नेतो. चांगला हेतू चांगल्या कृतीकडे नेतो. चांगल्या कृतीमुळेच चांगली सवय लागते आणि चांगल्या सवयीमुळे चांगला स्वभाव बनतो. चांगल्या स्वभावामुळेच साध्य प्राप्त होते आणि मग साध्य प्राप्त झाल्यामुळे आनंद मिळतो आणि सुख मिळत असते. म्हणजे चांगला विचारच सुखाची पहिली पायरी आहे, हे मात्र निश्चित खरे आहे. मित्रांनो, सुंदर चरित्र आणि कर्तव्य कुणाकडूनच उसने मिळत नाही, ते फक्त स्वतःच निर्माण करावे लागते. प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल हे सांगताही येत नाही. म्हणून क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौना इतका उत्तम मार्ग कुठेच नाही. म्हणून तुम्ही मौन बाळगायला शिका. मित्रांनो, स्वाभिमान विकून मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधी चांगलं असतं, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही माझा द्वेष करा किंवा माझ्यावर प्रेम करा, दोन्हींचा फायदाच आहे. प्रेम कराल तर मी तुमच्या हृदयात असेन आणि द्वेष कराल तर मी तुमच्या मनात असेन, हे मात्र तितकंच खरं आहे. फक्त मदत मागा, सगळे लायकी दाखवत असतात. म्हणून मदत कुणाकडून मागू नये. आपण स्वबळावर सगळं काही केलं पाहिजे आणि आपल्यावर स्वतःवर सर्व काही निर्भर आपण राहिलं पाहिजे. यशाकडे नेणारा आपला सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे आणि तो देव तयार करत आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद आपल्याला उपभोगता येत असतो. पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे आणि ज्यामुळे तात्काळ सुख मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड आपल्याला करत राहावी लागते. जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कोणीतरी तुम्हाला शोधत नक्कीच येईल, हे मात्र तितकंच खरं आहे. म्हणून चांगले व्हायचा प्रयत्न तुम्ही नक्कीच केला पाहिजे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशिबवान तुम्ही समजलं पाहिजे. कारण देव संघर्ष करण्याची संधी फक्त त्यांनाच देतो ना, ज्यांच्यामध्ये ती धमक असते की ते संघर्ष करून पुढे जातील. मित्रांनो, पृथ्वीवर माणूस हा एकमेव प्राणी आहे जो झाडं कापतो, त्याचे कागदात रूपांतर करतो आणि त्या कागदावर झाडे वाचवा असं लिहितो. म्हणून तुम्ही नक्कीच झाडे वाचवली पाहिजे, तरच माणूस वाचेल. ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी. फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द आपल्यामध्ये असावी, एवढंच मात्र आहे. काही झालं तरी प्रयत्न तुम्ही जीवनामध्ये सोडू नका आणि प्रयत्न नक्कीच करत राहा. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका.
खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला तुम्ही नक्कीच शिकले पाहिजे. कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश मिळत असते, हे मात्र तितकंच खरं आहे. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते, एवढं मात्र खरं आहे. चिंता आणि तणाव दूर करण्याचा एक उपाय, डोळे बंद करा आणि म्हणा, उडत गेले सगळे, आणि आपल्याबद्दल स्वतःबद्दल तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे. मित्रांनो, पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतात ज्या मोठ्या बोटी बुडवण्याचं सामर्थ्य ठेवत असतात. म्हणून आपण पण त्याचप्रमाणे नमून राहिलं पाहिजे, आणि जेवढं आपण नमून राहू तेवढंच आपण पुढे जाऊ, एवढं मात्र लक्षात ठेवा. मित्रांनो, आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतात. एकतर आपण विचार न करता कृती करत असतो, किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसत असतो. म्हणून फक्त तुम्ही कृती केली पाहिजे आणि कृतीवर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. सर्व काही गोष्टी सगळ्या व्यवस्थित होतात. समुद्रात किती लाटा आहेत हे महत्त्वाचं नसून त्या किनाऱ्याला किती स्पर्श करतात हे महत्त्वाचं असतं. ठाम राहायला शिकावं, आणि ठाम राहिलं की सर्व काही उत्तर आपल्याला मिळत जातात. आणि निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही आणि कशीही नक्कीच करता येत असते. काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात, करून दाखवायच्या असतात. म्हणून नक्कीच तुम्ही त्या गोष्टी करून दाखवल्या पाहिजे. आपल्या नियतीचे मालक बना, पण परिस्थितीचे गुलाम कधीच बनू नका. तलवारीच्या जोरावर मिळवलेले राज्य तलवार असेच तोवरच टिकते, एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि माझ्या मागे कोण काय बोलतं याने मला काहीच फरक पडत नाही. माझ्या समोर काही बोलायची त्यांची हिंमत नाही, यातच माझा विजय आहे, असा तुम्ही विचार नक्कीच केला पाहिजे. हल्ली चांगल्या कामाला मांजरांपेक्षा माणसेच जास्त आडवी येतात. हे कटू आहे पण सत्य आहे, आणि हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि तुमच्या मनाचे तुम्ही मालक झाले पाहिजे, आणि त्याचप्रमाणे तुम्ही सर्व कार्य केले पाहिजेत. जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे ही संकल्पना पालक आणि विद्यार्थ्यांच्या डोक्यातून निघत नाही ना, तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील, मालक नाही. म्हणून मालक व्हायला शिका, आणि स्वामी आपल्या पाठी आहेतच. स्वामींची प्रेरणा घ्या आणि पुढे चालत राहा. आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे. जर टिकून राहायचे असेल तर चाली रचत राहावे लागतील, आणि त्या चाली रचत रचत आपल्याला पुढे जावं लागेल. सर्वात मोठा रोग काय म्हणतील लोक, म्हणून लोकांकडे लक्ष दिले तर लोक आपल्याला काहीच करू देणार नाही. आपण आपल्या मनाप्रमाणे नक्कीच केलं पाहिजे आणि भरपूर पुढे जीवनात गेलं पाहिजे. पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो, एवढं मात्र लक्षात ठेवा. तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका, त्याच्यापासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा. हेच नक्कीच तुम्ही केलं पाहिजे. आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका, कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते, आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ना, ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही, हे मात्र खरं आहे. म्हणून आत्मविश्वासाचा अभाव हेच अपयशाचे खरे कारण आहे. ध्येय उंच असेल की झेप देखील उंचच घ्यावी लागते. म्हणून उंच झेप घ्या आणि भरपूर पुढे तुम्ही जा. कोणाच्याही सावलीखाली उभं राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नसते. हे कटू आहे पण सत्य आहे. म्हणून स्वतःची सावली निर्माण करण्याचं धैर्य ठेवा, आणि स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी तुम्हाला नक्कीच उन्हात उभं राहायला लागेल, तर त्यासाठी तुमची तयारी असली पाहिजे. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत आपल्याला कळत नसते, हेही तितकंच खरं आहे. म्हणून हरला म्हणून लाजू नका, आणि जिंकलात म्हणून कधी आयुष्यात माजू नका. न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशीब सुद्धा हे झुकत असतं. सगळी परिस्थिती नीट समजून घेतल्याशिवाय कुणाबद्दलही वाईट मतं करून घेऊ नका. दुसऱ्यांचं मत आपल्यावर मान्य नाही, पण याचा अर्थ आपण बरोबर आहोत असाही होत नाही, हेही तितकंच खरं आहे. म्हणून आपण स्वतःची समजूत देखील घातली पाहिजे. माणसाच्या दोनच गोष्टी हुशार बनवतात. एक म्हणजे वाचलेली पुस्तकं जी तो वाचत असतो त्याच्या भरपूर आयुष्यात, आणि दुसरी म्हणजे भेटलेली माणसं. माणसंही त्याला भरपूर काही गोष्टी शिकवत असतात, आणि त्याप्रमाणे तो शिकतही असतो. जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका, कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते, हे मात्र तितकंच खरं आहे. म्हणून आत्मविश्वास, इच्छाशक्ती आणि दृढ निर्णय या त्रिवेणी संगमाने जीवनाचा जरा जलद वाहत असतो. आणि मग तुमच्याजवळ हे तिन्ही गोष्टी असायला हव्यात. कासवाच्या गतीने का होईना, पण रोज रोज थोडी प्रगती आपण केली पाहिजे. खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवण्याची हिंमत आपण तेवढ्या जगात ठेवली पाहिजे. जगा इतकं की तुम्हाला आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे आपल्याला भागच नक्कीच पडेल. जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा, चुकाल तेव्हा माफी मागा आणि कोणी चुकलं तर त्याला माफ करायला शिका. एवढंच तुम्ही केलं पाहिजे. माणसाला स्वतःचा फोटो का काढायला वेळ लागत नाही, पण स्वतःची इमेज बनवायला वेळ मात्र नक्कीच लागतो आणि काळ लागतो. एवढं लक्षात ठेवा. एक छोटीशी मुंगी तुमच्या पायाला चावू शकते, पण तुम्ही तिच्या पायाला चावू शकत नाही. म्हणून जीवनात कुणाला छोटं समजू नका आणि कमी समजू नका, कारण ते जे करू शकते कदाचित ते तुम्ही पण करू शकत नाही. एवढं मात्र निश्चित आहे. असं कोणतंही लक्षात ठेवा जग नाही की ज्या जगात तुम्ही वावरू शकत नाही आणि फिरू शकत नाही. तुम्ही सगळीकडे जाऊ शकता आणि सगळीकडे फिरू शकता. फक्त तुमची मनस्थिती तशी असायला हवी आणि तुम्ही मनात निर्णय ठाम करायला हवा की मी आनंदाने आणि उत्साहाने जगेल. मग तुम्ही तुमच्या जीवनाला अगदी आनंदाने जगायला सुरुवात करता. आत्मविश्वासाचा अभाव हेच अपयशाचे खरे कारण आहे. म्हणून तुमच्यामध्ये आत्मविश्वास हा असायला हवा आणि आत्मविश्वासाशिवाय तुम्ही कोणतेही कार्य करू शकत नाही हे तुमच्या लक्षात यायला हवे. पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो, हातावर पडला तर तो चमकतो, शिंपल्यात पडला तर तो मोती होतो. थेंब तोच असतो, पण फरक फक्त एवढाच असतो की त्याच्या सोबतीचा असतो. त्याच्यासोबत कोण होतं आणि कोणत्या काळात कोण होतं. म्हणून तुमच्या सोबतीचा तुमच्यावर भरपूर काही फरक पडत असतो. म्हणून तुम्ही चांगल्या सोबतीत राहाल तर तुम्हाला चांगलेच मित्र भेटतील आणि चांगली संगत तुम्हाला लाभेल. हेही मात्र खरं आहे. जेवढं मोठं आपले ध्येय असते तेवढ्याच मोठ्या आपल्या अडचणी असतात. म्हणून अडचणींना घाबरू नका. उलट तुम्हाला जेवढे जास्त अडचणी येतील तेवढं मोठं ध्येय तुम्ही गाठू शकाल आणि नक्कीच गाठू शकाल. हेही मात्र तितकंच खरं आहे. कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाहीत. म्हणून कारण सांगत बसू नका. तुम्हालाही माहिती आहे की तुम्ही टाइमपास करताय, म्हणून पुढे चालत राहा आणि जीवनाची नौका तुम्हाला पार करायची आहे. एवढं फक्त लक्षात ठेवा. जर तुम्हाला कोणी रिजेक्ट अस्वीकार केलं तर निराश होऊ नका. सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात, त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत आणि लायकी नसते. हे मात्र खरं आहे. म्हणून तुम्ही मोठे व्हा आणि खूप मोठे व्हा आणि आनंदित राहा. क्षेत्र कोणतंही असो, प्रभाव वाढू लागला की तुमची बदनामी होणं अटळ असतं. मग ते तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असो किंवा तुम्ही कोणत्याही वयात असो, ते तुमच्यासोबत नक्कीच घडू लागतं. म्हणून मित्रांनो, स्वामींवरचा विश्वास कायम ठेवायचा असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रासोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. धन्यवाद. मित्रांनो, एका वेळी एकच काम करा, पण असे करा की जग त्या कामाची दखल घेईल आणि ते काम तुमचं भरपूर पुढेही जाईल. एवढं लक्षात ठेवा. रस्ता भरकटला असाल तर योग्य रस्ता निवडण्याची हीच वेळ आहे. एवढं मात्र लक्षात ठेवा. आपला कोणी द्वेष करत असेल तर त्याला 3 पैकी एक कारण असतं. एक म्हणजे त्यांना तुमची भीती वाटते, 2 म्हणजे ते स्वतःचा द्वेष करतात आणि 3 म्हणजे त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असतं. म्हणून तुम्ही आपलं काम करत राहा, बस. बाकीचं काही नाही. सर्व काही नीट होईल. एवढं लक्षात ठेवा. प्रत्येक यशस्वी ठरलेल्या माणसाच्या आयुष्यात वेटिंग पिरियड असतो. त्या काळातल्या वेदना ज्याच्या त्याला माहिती असतात आणि तुम्हालाही या नक्कीच आला असेल आणि तुमच्याही आयुष्यात हे बदल दिसून येत असतील. आपली स्वप्ने कधीही अर्ध्यावर सोडू नका. विशेषतः ज्यांच्याबद्दल दिवसातून एकदा तरी कोणता ना कोणता विचार तुमच्या मनात येतोच, अशी स्वप्ने तुम्ही कधीच सोडली नाही पाहिजे. कधी कधी काही चुकीची माणसं आयुष्याचा खरा अर्थ समजून देत असतात. म्हणून एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा एकमेकांशी बोला. तुमचे खूप सारे गैरसमज नक्कीच दूर होतील आणि तुम्हाला सर्व काही सुख लाभेल. पहिलं स्वप्न भंग झाल्यावरही दुसरं स्वप्न बघण्याची हिंमत म्हणजे जीवन असतं. म्हणून स्वप्न बघत राहा आणि स्वप्न जगत राहा. बस तुम्हाला एवढंच बघून आणि चलून पुढे चालायचं आहे आणि जीवनात पुढे जायचं आहे. एवढं लक्षात ठेवा. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. एखादी गोष्ट तुम्ही जर पूर्वीपेक्षा जास्त चांगली करत असली ना, म्हणजे तुम्ही जिंकतायत हे त्याचा अर्थ होत असतो. जेव्हा आपली नखं वाढतात ना, तेव्हा आपण नखं कापत असतो, बोटं नाही. मग त्याचप्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते ना, तेव्हा अहंकार तोडा, नाती नाही. एवढं लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही नाती कधीच तोडली नाही पाहिजे आणि नाती जोडून ठेवली पाहिजे. वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघूनही जातात. वादळ महत्त्वाचं नसतं, प्रश्न आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा असतो. म्हणून तुम्ही कोणत्याही जीवनाच्या वादळाला घाबरण्याची गरज नाही. फक्त तुम्ही मनामध्ये एक नाव घ्या, श्री स्वामी समर्थ. बस. तुम्हाला मनातूनच आवाज येईल की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.
आणि असे स्वामी तुम्हाला म्हणतील, मग तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेताय आणि तुमच्या जीवनात कशाला तुम्हाला एवढा कंटाळा आलाय? फक्त स्वामींचं नाव घ्या आणि काम करत राहा. नक्कीच तुमच्या ध्येयापर्यंत तुम्ही नक्कीच पोहोचाल. तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल, तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यावर थांबून दगड मारण्यापेक्षा ना, नेहमी बिस्किट जवळ बाळगा आणि पुढे चालत राहा. अडचणीत असाल तर अडचणींपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे, एवढं लक्षात ठेवा. म्हणून चांगल्यातून चांगले निर्माण होते आणि वाईटातून वाईट निर्माण होत असते. गर्दीचा हिस्सा नाही, गर्दीचं कारण बनायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. तलाव म्हणजे पाण्याने भरतो तेव्हा मासे किड्यांना खात असतात. तलावातलं पाणी संपून कोरडा होतो तेव्हा किडे त्या माशांना खात असतात. म्हणून संधी सगळ्यांनाच भेटते. मित्रांनो, फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा. नक्कीच तुमचेही दिवस बदलतील, हे तितकंच खरं आहे. क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे 100 क्षण आपले वाचत असतात. म्हणून अगदी आनंदात आणि अगदी टेन्शनमध्ये तुम्ही कोणतेही निर्णय घ्यायचे नाही आणि रागीटपणामुळे रागवल्यामुळे तुम्ही कोणतेही निर्णय घ्यायचे नाही, कारण ते निर्णय चुकीचे असतात, एवढं लक्षात घ्या. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवत असतो आणि रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवत असतो. म्हणून नक्कीच तुमचा खिसा रिकाम होणे हे तुम्हाला आयुष्यात बघणं गरजेचं आहे, कारण तेव्हा तुमची माणसांची ओळख होती की कोण आपल्या सोबत असतं आणि कोण आपल्याला सोडून जात असते. यशाचा उत्तम मार्ग म्हणजे अजून एकदा प्रयत्न करणे होय. म्हणून अजून एकदा प्रयत्न करून बघा. काय सांगता येतं की पुढचं नशिबात तुमच्याच असेल आणि तुम्हालाच भेटणार असेल. जितकी प्रसिद्धी मिळवाल तितके शत्रू निर्माण कराल, कारण तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी आणि जळणारे जास्त निर्माण होताल, हे लक्षात ठेवा. पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची जिथे हारण्याची जास्त भीती वाटते. म्हणून तिथेच तुमचा जिंकण्याचा जास्त चान्सही असतो, हेही लक्षात ठेवा. खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात. म्हणून दिवसभरात तुमच्या पुढे एकही समस्या उद्भवली नाही किंवा तुम्हाला एकही प्रश्न पडला नाही तर तुम्ही तुमच्या आयुष्याचा प्रवास चुकीच्या रस्त्यावरून करत आहात, एवढं लक्षात ठेवा. भीती ही भावना नसून अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे. म्हणून भिवू नका, पुढे चालत राहा. म्हणून स्वामींनी आपल्याला एक अभयवचन दिलेलं आहे, ते कायम तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. ते म्हणजे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर एखाद्याला फसवण्यात तुम्ही यशस्वी झालात तर तो माणूस मूर्ख आहे असं समजू नका. त्या माणसाच्या विश्वासाला तुम्ही पात्र नव्हता असा त्याचा अर्थ होतो, हेही तितकंच खरं आहे. मित्रांनो, स्वप्ने 3 असतात जी तुम्हाला झोपल्यावर पडत असतात. स्वप्न ती असतात की तुम्हाला ती झोपच लागू देत नाही. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही काम करण्यासाठी कायम तयारीत असले पाहिजे आणि तयारीत राहिले पाहिजे. बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला नक्कीच बरा असतो. काहीच हाती लागत नाही तेव्हा मिळतो तो अनुभव, आणि तो अनुभव मिळणंही तुम्हाला तितकंच महत्त्वाचं आहे, एवढं लक्षात घ्या. समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडू शकत नाही, पण त्या जहाजानं जर ते पाणी आत येऊ दिलं तर ती जहाज बुडाल्याशिवाय राहत नाही. तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाही जोवर तुम्ही त्यातला एकालाही तुमच्या मनात प्रवेश करू देत नाही. मग ते सर्वस्वी तुमच्यावर आहे, तुम्ही कसे वागतात. छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते. तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकते, एवढं मात्र निश्चित आहे. यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ नक्कीच असली पाहिजे. मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचंय तर मग अपमान गिळायला शिकलं पाहिजे. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायला तुमची ओळख नक्कीच सांगतील, एवढं मात्र निश्चित आहे. नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सगळे काही शक्य आहे, एवढं लक्षात घ्या. म्हणून नाही कुठून ऐकू नका, आपलं काम प्रामाणिकपणे करत राहा. रुद्राक्ष असो किंवा माणूस, खूप अवघड असतं एकमुखी भेटणं. म्हणून एकमुखी तुम्ही नक्कीच राहिलं पाहिजे आणि एका व्यक्तीसोबत तुम्ही इमानदार राहिलं पाहिजे. स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत आपल्याला मोजावी लागत असते. म्हणून शून्यालाही देता येते किंमत, फक्त त्याच्यापुढे तुम्ही एक होऊन उभे राहिले पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही त्याच्यापुढे एक होऊन उभे राहाल तेव्हा तुमच्या आयुष्याची किंमत नक्कीच वाढेल, हेही तितकंच खरं आहे. म्हणून मित्रांना तुम्ही जपायला शिका आणि माणसांना ओळखायला शिका आणि माणुसकी नक्कीच जपायला शिका. जे लोक तुम्हाला पाठी बोलतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, ते तुमच्या पाठी होते आणि पाठी राहणार आणि तुम्हाला फेमस करणार, हेच त्यांचा विषय असतो आणि त्यांना हेच पाहिजे असतं. बस मग तुम्ही त्यांना तेच दिलं पाहिजे. पैज लावायची
तर स्वतःला सोबतच लावा, कारण जिंकला तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरला तर मग स्वतःचा अहंकार नक्कीच तुम्ही हाराल. तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर लोक हसत नसतील तर तुमची ध्येय खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या. म्हणून मोठी ध्येय तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे आणि मनात ठेवली पाहिजे. किती मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. म्हणून तुमच्यामध्ये लढण्याची धमक नक्कीच असायला हवी आणि लढण्याची धमक तुम्ही नक्कीच बाळगली पाहिजे. कारण जो व्यक्ती लढतो आणि पुढे जातो तो सर्व काही प्राप्त करू शकतो हेही तितकंच खरं आहे. दिसणं आणि असणं यातील फरक कळला की फसणं बंद होतं हे खरं आहे. नशिबात आहे त्यापेक्षा जास्त कधीच मिळत नाही. ज्याच्याकडे खूप आहे त्याला सुखाने अन्न गिळत नाही. जपून राहा माणसा, कारण आयुष्य पुन्हा मिळत नाही. म्हणून एकदाच मिळालेलं आयुष्य आहे त्या आनंदाने आपण जगलं पाहिजे. लोक जोडण्या अगोदर लोक ओळखायला शिका. नक्कीच तुम्हाला अनुभव चांगले येतील आणि तुम्हाला यातून भरपूर काही शिकायलाही मिळेल. मित्रांनो, काही गैरसमजात नाती तोडतात तर मग काही गैरसमज नाती तुटावी म्हणून जाणून बुजून केले जातात. हे तुम्ही ओळखायला शिकलं पाहिजे. आयुष्यात एखादी गोष्ट करायची असेल तर मेहनत घ्यायची तयारी, ध्यास आणि इच्छाशक्ती पाहिजे. नक्की सर्व काही तुम्हाला मिळेल आणि सर्व काही तुम्हाला लाभेल. समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवांवर अवलंबून असतात. म्हणून तुम्हाला समजूतदारपणा येऊ दे, पण तुम्ही नक्की जीवनात शांतता ठेवली पाहिजे. कारण शांतता ठेवली तर तुम्हाला जगण्याची नवीन उमेद प्राप्त होत असते. एकमेकांसारखे असणं गरजेचं नाही, पण एकमेकांसाठी असणं नक्कीच गरजेचं आहे. मन आपल्या मनावर आपण मिळवलेले नियंत्रण आपला सर्वात मोठा विजय असतो. म्हणून मनावर नियंत्रण मिळवायला तुम्ही नक्कीच शिका. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगलं करत असतो तेव्हा स्वामीही आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतात. म्हणून इतकंच की ते आपल्याला दिसत नाही आणि कळत नाही, पण स्वामी ते आपल्यासाठी घडवून आणत असतात. म्हणून शोधता शोधता हरवणारी गोष्ट म्हणजे समाधान आहे. आणि जो व्यक्ती समाधानाने जीवन जगत असतो तो अत्यंतिक सुखी, आनंदी आणि समाधानी असतो. हे नक्कीच खरं आहे. जगात स्वार्थाने सुख मिळते पण समाधान मिळत नाही. म्हणून स्वार्थ कधी करू नका आणि अहंकार आणि गर्व कधी करू नका. म्हणून मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो. हा माझा, तो माझा, माझ्या जवळचे माझे. खरं तर तुमची फक्त वेळ आहे. ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे, नाहीतर सर्व जवळचे असून सुद्धा दूरचे असतात. हे जीवनाचे सत्य आहे आणि हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. समज कमी असेल तर गैरसमज व्हायला वेळ नक्कीच लागत नाही. कधी देवदर्शनाला गेलात तर रांगेतून जा, कारण चोरवाटा मृत्यूपर्यंत नक्कीच तुम्हाला पोहोचवतात. कारण मूर्तीपर्यंत ते तुम्हाला नेऊ शकतील पण देवापर्यंत त्या नेऊ शकणार नाही. एवढं खरं आहे. बरं आहे म्हणून सांगायला सगळं जग असतंय, पण जीवनात खरं काय चाललंय हे कळायला जवळचा माणूस लागतो. म्हणून तुम्ही नाती जपले पाहिजे आणि जवळची माणसं नक्कीच तुम्ही जपून ठेवली पाहिजे. प्रभाव दमदार असण्यापेक्षा स्वभाव दमदार असायला हवा आणि दिलदार असायला हवा. म्हणून आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची आपल्याला गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ ठेवा. नक्कीच परमेश्वर तुम्हाला काटाही टोचू देणार नाही आणि तुम्हाला कोणत्या गोष्टीची कोणाला काहीच होऊ देणार नाही. फक्त परमेश्वरावर विश्वास ठेवायला तुम्ही लागलात तर मग तुम्हाला सर्व काही मिळत जाते आणि सर्व काही तुम्हाला प्राप्त होत जाते. फक्त परमेश्वरावर विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. कटू आहे पण सत्य आहे. एखाद्याचे सुखाचे कारण बना पण दुःखाचे कारण नक्कीच तुम्ही बनवू नका. झुकायचे असेल तर कोणाच्या विनम्रतेने समोर झुका, पण कोणाच्या सौंदर्यासमोर आणि कोणाच्या संपत्तीसमोर कधी झुकू नका. हे लक्षात ठेवा. भेटलेली माणसं चांगली असो किंवा वाईट, अनुभव मात्र नक्की देऊन जातात आणि अनुभव ते नक्कीच चांगले आणि वाईट असतात. आनंदी आयुष्यासाठी स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग आपल्याला करावा लागतो. आणि स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि वाद सोडला तर नाते टिकण्यासाठी म्हणून नक्कीच फायदा होत असतो. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून आपण जे दिवस काढले आहेत त्याचे नेहमी जाणीव ठेवावी. सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीर एक दिवस गळून पडते, मग पदसुद्धा एक दिवस निघून जातं, परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो. एवढं लक्षात ठेवायला शिका. स्वतःच्या मनापेक्षा समोरच्याच्या मनाची काळजी घेणारी माणसं नशिबाने मिळतात आणि ती माणसं आपण जपून ठेवली पाहिजे एवढंच निश्चित आहे. प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोनच मार्ग ठेवले आहेत. एक तर देऊन जा, नाहीतर सोडून जा. कारण सोबत घेऊन जगण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाही, हेही तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे.
मित्रांनो, तोंडावर स्पष्ट न बोलणारी आणि दबक्या आवाजात माघारी बोलणारी माणसं ही फार घातक असतात आणि त्या माणसांपासून नक्कीच तुम्ही लांब राहिलं पाहिजे. बरं आहे म्हणून सगळेच नक्की सांगतात, पण मनातलं कोणी सांगत नाही. मनातलं जाणून घेणारा माणूस आयुष्यात नक्कीच लागतो. म्हणून आयुष्य परिवारापेक्षा श्रेष्ठ पैसा नसतो आणि वडिलांपेक्षा श्रेष्ठ सल्लागार नसतो. आईपेक्षा श्रेष्ठ जगात कोणी नसतो. म्हणून भावापेक्षा श्रेष्ठ भागीदार नसतो. बहिणीपेक्षा श्रेष्ठ शुभचिंतक नसतो आणि मित्राशिवाय आयुष्य नसतं, हे नक्कीच खरं आहे. म्हणून जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही आणि जे बोलायला लबाड व माणसांना गोलगोल फिरवण्यात पटाईत असतात ते लोक आज समाजात प्रिय असतात. परंतु सत्य हे कटू असले तरी ते पराजित होत नसते, तरी कालांतराने ते पटल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधी लबाडी करू नये, कारण ती कालांतराने उघड होते व आपली काहीच किंमत राहत नाही. आणि लबाडी ही एक आखूड चादर आहे. ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड नक्कीच उघडे पडते. म्हणून माणसाने आपल्या विचारांशी व आचाराशी नक्कीच ठाम राहायला हवे. जेव्हा परिस्थिती तुमची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा तिचा निकाल लावण्याचे सामर्थ्य तुमच्याजवळ तुम्ही ठेवले पाहिजे. लोक एकच प्रश्न विचारतात, जमिनीचा तुकडा आणि पगाराचा आकडा. नक्कीच म्हणून तुम्हाला पैसे कमवणे खूप जरुरीचं आहे आणि पैसा तुम्हाला कमवावाच लागणार आहे. लोक हसायला येतात, पोसायला नाही, एवढं लक्षात ठेवा. म्हणून हे जग फक्त पैसा बघत असतं आणि हल्लीचं जग एक कलियुग चालू आहे आणि यात तुम्हाला पैसे कमवावेच लागणार आहेत. तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचंय यातलं अंतर म्हणजे तुम्ही काय करता आहात ते आहे. म्हणून तुम्ही काय करतात त्याकडे तुम्ही पूर्णपणे लक्ष दिलं पाहिजे आणि वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही आयुष्यात कामं केली पाहिजेत. स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका. तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात हे त्यातून सिद्ध होत असते. म्हणून स्वतःचा अपमान कधीच करून घेऊ नका आणि कोणाला करूही देऊ नका. हरलात तरी चालेल, पण जिंकणारा स्वतःहून आपल्याला म्हटला पाहिजे. हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. लक्षात ठेवा, असे तुम्ही खेळले पाहिजे आणि अशी तुमची तयारीही पाहिजे. अपयश म्हणजे संकट नव्हे, आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत, एवढं लक्षात ठेवा. एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदरानं झुकत असतात. म्हणून तुम्ही पहिले यशस्वी झालं पाहिजे, एवढंच त्यातलं गणित असतं. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही, ते प्रत्येक गोष्ट हे वेगळेपणाने करत असतात. एवढाच फरक त्यांच्यात आणि आपल्यात असतो, हे समजून घेतलं पाहिजे. म्हणून तुम्ही कोणतीही गोष्ट वेगळ्यापणाने करा. तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काही दोष नाही, पण तुम्ही गरीब म्हणून मेलात तर नक्कीच हा तुमचा दोष असेल, एवढं लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही जर श्रीमंत होण्याचं तुम्ही नक्कीच प्रयत्न करत असाल तर एक दिवशी नक्कीच तुम्ही श्रीमंत व्हाल आणि तुमच्या मेंदूमध्ये तो विचार परत परत चालला पाहिजे आणि त्याविषयीच तुम्ही विचार केला पाहिजे. खेळ असो वा आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल. आणि समोरचा जर कमजोर समजत असेल तर त्याला आपल्याला दाखवण्याची गरज नक्कीच असते आणि ते सामर्थ्य आपण दाखवलंच पाहिजे. वळून कोणी पाहिलं नाही म्हणून माळावरच्या चाप्याचं अडलं नाही. शेवटी पानांनाही साथ सोडली, पण पठ्ठ्यानं बहरला मात्र सोडणं नाही, तो बहरल्याशिवाय राहत नाही. तसंच आयुष्यात आपण कोणी आपली साथ सोडो, किती लोक आपल्याला सोडून जाव, पण आपण बहरणं सोडावं नाही आणि यशाकडे आपण नक्कीच चालली पाहिजे. आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो आणि विचार बदला, आयुष्य नक्कीच तुमचे बदलेल आणि ते 100% बदलेल. फक्त तुम्ही विचार बदलायला शिका. ज्यांच्याजवळ उमेद आहे तो कधीही हारू शकत नाही. तो माणूस नक्की शेवटपर्यंत जिंकतो आणि तो जिंकल्याशिवाय राहत नाही. हे कटू आहे पण सत्य आहे. विश्वास हा कोडरबर सारखा असतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जात असतो. म्हणून तुम्ही चुका करत असाल किंवा मग तुम्ही विश्वासघात करत असाल तर तसं तुम्ही कोणासोबत केलं नाही पाहिजे. कारण तुम्ही आयुष्यामध्ये आल्यानंतर विश्वासघात केला तर तुमच्यासोबतही तसेच होईल, हे मात्र विचार तुम्ही नक्कीच केला पाहिजे. कारण कर्माची फळं आपल्याला भेटत असतात आणि ते आपल्याला भोगावी लागत असतात. विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कोणीतरी विचार नक्कीच केला पाहिजे आणि ते विचार करताना तुम्हाला सर्व काही गोष्टी तुम्हाला समजतील आणि तुम्ही नक्कीच त्या गोष्टी तुम्ही समजून सुद्धा घेतल्या पाहिजे. मित्रांनो, एक गोष्ट आयुष्यामध्ये लक्षात ठेवा, नोकर व तर आयुष्यात कधी पण होऊ शकतो, पण मालक होण्याची स्वप्न बघा. नक्कीच तुम्ही एखाद्या वेळेस मालक बनाल तेव्हा तुम्हाला खूप तुमचा अभिमान वाटेल आणि तुम्हाला सर्व काही गोष्टी प्राप्त झाल्यासारख्या वाटतील. काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात. म्हणून त्या वादळाकडे तुम्ही नक्कीच घाबरलं नाही पाहिजे, त्याच्याशी लढाई केली पाहिजे आणि पुढं सरकून पुढं जात राहिलं पाहिजे, एवढं लक्षात ठेवा.
स्वामी भक्तांनो, हा संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. धन्यवाद.